श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता सकाळची सुरुवात आपली देवपूजेने होत असते. तर बघा इथे ना म्हणजे आमचं ना देववारा जुन्या घरात आहे आणि नव्या घरात फक्त एवढा एक फोटो आहे, हनुमान चालीसा आणि एक आरतीचं पुस्तक, एक हरिपाठाचं. तर असंच एवढंच आहे, जास्त काही नाही आहे. कारण म्हणजे सासरे जे आहेत ते पूजा करत असतात सकाळी उठून. तर मग आपलं कसं घरात दिवा लागला पाहिजे सकाळी आंघोळ झाल्यानंतर. तर फक्त एवढं एक फोटो इकडे आणलेला आहे. तर इथे छोटीशी तुळस आहे, जागा अभावी नाही, इथं मोठी तुळस नाही, त्यामुळे प्रदक्षिणा काही घालता येत नाही. तर मग मी स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालून घेते. तर इथं सूर्यनारायणाला जे पाणी आहे ते म्हणजे अर्पण करत आहे. आणि इथं पण तुळशीला मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे. आणि आता शास्त्रामध्ये जर बघितलं ना तर खूप काही म्हणजे आपल्याला ऐकायला भेटतं की कशाप्रकारे पूजा केली पाहिजे, काय केलं पाहिजे. पण आपल्याकडून एवढे नियम वगैरे काही पाळले जात नाही. जशी आपली साधी सोपी म्हणजे सरळ पूजा करता येईल तशीच मी करत असते. तर आता इथं देवपूजा झाली होती. आता उंबरठा पण आहे ना, मी म्हणजे आता सकाळी कसं डबल टिफिन करावा लागतो. त्याच्यामुळं जर असा एखादा चतुर्थी असली किंवा काही रविवार असला तर त्या दिवशी मी करत असते. तर बघा आता इथे ना असंच आपल्या पाण्याने स्वच्छ असं उंबरा आहे ना पाणी टाकून पुसून घेते चांगल्या कोरड्या फडक्याने आणि मग हळदी कुंकू लावून त्याची पूजा करते. तर सकाळी एवढंच माझी पूजा असते. जास्त काही मी पूजा म्हणजे ना सकाळी जमतच नाही, कारण सकाळी डब्याची घाई असते. तर आता आहे ना आज मी तुम्हाला आहे ना पूजा वगैरे झालेली आहे तर राजमाची रेसिपी दाखवणार आहे. तर राजमा संध्याकाळीच भिजत टाकलेलं होतं मी. आता टिफिनसाठी करायची होती म्हणजे थोडीच क्वांटिटी करायची होती आपल्याला. तर बघा एवढा राजमा आता मी भिजत टाकलेला आहे. तर म्हणजे मला पहिले जमत नव्हती, पण आता थोडं ट्राय करून जमायला लागले. तर मी कशी करते ते तुम्हाला सांगते. तर तुम्ही कशी करता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा रात्री इथे भिजत टाकले होते. तर बघा सकाळी उठल्यानंतर बघा हे राजमा असा छान असा भिजलेला आहे. तर आता हा भिजलेला ना आपण पाणी काढून घ्यायचं आहे. इथं मी एक टमाटर, कांदा, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे आता. आणि इथं तेजपानं, लसूण तो पण एका साईडला घेतलेला आहे. आता इथे ना आपल्याला जे कुकर आहे ना, कुकरमध्ये ना तेजपानं आणि लसणाची फोडणी देऊन घ्यायची आहे. तुम्ही जिरं, मोहरी टाकू शकता. आणि जो राजमा आहे त्याला शिट्टी देऊन घ्यायची आहे. तर राजमा लवकर शिजत नाही. तर मी ना आधी त्याला 2 ते 3 शिट्ट्या दिल्या, पण तो काही लवकर शिजला नाही. त्याला चांगल्या 5-6 शिट्ट्या होऊन द्याव्या लागतात, तेव्हा तो चांगला असा शिजतो. नाहीतर आहे ना मग तो असा थोडा कच्चा राहिल्यासारखा वाटतो. त्यामुळे तुम्ही ना जर तुमचं कुकर भारीतला असेल तर 3च द्या. पण जर थोडंसं वाफ वगैरे कुठं जात असेल तर 5-6 शिट्ट्या नक्कीच द्या, तेव्हा तो छान शिजतो. तर इथे आहे ना मी आता कुकरला आहे ना जे आपलं लसूण होता तो टाकणार आहे. आणि इथे ना थोडेच मसाले टाकायचे आहे. जिरं, मोहरी, धना पावडर आणि आपले जे घरगुती मसाले आहेत ते थोडेच टाकायचे आहे, जास्त नाही, कारण आपल्या नंतर फोडणीला पण टाकणार आहोत. तर बघा आता इथे ना मी धना पावडर, हळद आणि जे थोडेसे आपले मसाले आहे तो लाल तिखट, काळा मसाला, हे थोडे प्रवीण मसाला असे थोडेसे टाकून आणि जो राजमा आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. तर आता जिरं वगैरे टाकलं होतं, आता मी तेजपानं टाकत आहे. आणि लसूण आहे ना तुम्ही जर बारीक कूट करून घेतला ना तर खूपच छान होतो. तर आता मी थोडंसं लसणाचं आहे ना नॉर्मल असा बारीक करून घेतला होता आणि तोही आता मी यामध्ये ॲड करणार आहे. तर बघू शकता तुम्ही असं छान असा बारीक केलेला आहे. तर जास्त लसूण नाही टाकायचं, कारण आपल्याला वाटण्यामध्ये पण नंतर लसूण टाकायचं आहे. तर बघा छान असं आहे ना इथं मी याला तडका देऊन घेतलेला आहे. आता तडका दिल्यानंतर आपल्याला आहे ना जो राजमा आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे. तर राजमाचं जे पाणी होतं ना भिजलेलं ते आपण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून यामध्ये जो राजमा आहे तो टाकायचा आहे. तर बघू शकता आता मी हा राजमा आहे ना जे तडका दिलेला आहे त्यामध्ये टाकून घेत आहे. आणि पाणी पण थोडंच टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही. तुम्हाला जास्त घट्ट म्हणजे जास्त याची भाजी ना घट्ट पण नसते आणि पातळ पण नसते. तर बघा आता राजमा यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता पूर्ण राजमा टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठही थोड्या प्रमाणात टाकायचं आहे. तर चला आता मीठ टाकून घेते मी आणि इथं पाणी टाकत आहे मी. आता पाणी टाकून झालेलं आहे आणि आपल्याला आहे ना जे कुकरचं झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आता कुकरचं झाकण बंद केल्यानंतर आपण गॅस थोडासा जास्त म्हणजे मोठा करायचा आहे. आता शिट्ट्या होईपर्यंत आहे ना इकडं आपल्याला आहे ना चहा प्यायचा आहे. तर मी मस्त असं ब्लॅक टी बनवलं होतं, कारण ना दुधाच्या चहानी ना मला असं वेगळीच चव लागते. त्यामुळे ना मी इथं मस्त असा कोरा चहा पेले. आणि इथं बघू शकता टमाटर, कांदा बारीक करून घेतलेला आहे. तो आपल्याला छान असा आहे ना तव्यावरती परतून घ्यायचा आहे, जे म्हणजे लाल होईपर्यंत. जेवढं तुमचा कांदा आणि टमाटर जे आहे ते छान असे परतले जातील तर तेवढी भाजी टेस्टी लागते. आणि मग याला भाजी जास्त आंबट वगैरे लागत नाही. तर थोडंसं मी इथं तेल टाकते आहे, तुम्ही त्याच्यात थोडं मीठही टाकू शकता. आणि आता आहे ना त्याला छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही
आणि आता इकडे आहे ना आपल्याला लसूण, अजून थोडासा लसूण पण घ्यायचा आहे आणि कोथिंबीर पण घ्यायची आहे. जे आपण वाटण आहे ते करून घेणार आहे. तर बघा आता इकडे कुकरची शिट्टी आपली होणार आहे. तर छान असा आपला जो कांदा आहे तो मी परतून घेते. तर बघा आता आपले ना कांदा ते परतून होईपर्यंत इकडं ना मी शिट्टी देऊन घेतली होती. पण तुम्हाला मी म्हटले होते की मी आधी 3च शिट्ट्या दिल्या होत्या, पण जास्त असं काय तो परत म्हणजे शिजल्यासारखा वाटला नाही. आता मी जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी माझं जे काही मी करते ते तुम्हाला सांगत आहे. तर बघा आता इथं कांदा पण परतलेला आहे. मी पुन्हा कुकर आहे ना कांदा परतेपर्यंत पुन्हा 2-3 शिट्ट्या होऊन दिल्या, तेव्हा तो छानपैकी झाला होता. तर बघा आता कांदा परतून झालेला आहे. आता याचं आपल्याला आहे ना वाटण करून घ्यायचं आहे. तर इथं लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे मी. आता चला हे वाटण काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचं आहे ना मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं आहे. तर खूप छान अशी टेस्टी भाजी लागते याच्यावाली. कधीतरी आपण कसं भाजीपाला वगैरे रोजच खातो, पण असे नवनवीन पदार्थ जर केले ना मुलंही आवडीनं खातात आणि एक पोळी म्हणजे वाढवच खातील असं माझं तरी मत आहे. तर बघा आता आहे ना वाटण करून घेतलेलं आहे. आता इथे छोट्याशा कढईमध्ये आपल्याला जे राजमा आहे तो करायचा आहे. तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. तर आता कढई तापत ठेवल्यानंतर आपण जो मसाले घेतलेले होते ना, जे आधी मसाले घेतले होते तेच यामध्ये ॲड करायचे आहे आणि वाटण जे करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून आपल्याला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर इथं आता आहे ना कमी गॅस ठेवलेला आहे मी, कारण आपल्याला आहे ना तडका देऊन घ्यायचा आहे. तर चला आता यामध्ये आहे ना मी 1 ते 1.5 उबळी तेल टाकते. आता उबळीमध्ये तुमची उबळी छोटी मोठी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला भाजी तेलकट लागते किंवा नाही. तर इथं वाटण बघा छान असं करून घेतलेलं आहे. तर यामध्ये कोथिंबीर दळल्यामुळे तुम्हाला याचे असा लूक दिसत असेल. तर आता आहे ना तेल टाकून घेतल्यानंतर आधी कारण आपण यामध्ये लसूण टाकलेला आहे, कांदा टमाटर टाकलेले आहे, ते पण छान असे परतले जातील तेलामध्ये. आणि आता तेलामध्ये परतल्यानंतर पुन्हा आपल्याला ना थोडंसं तेल सुटल्यानंतर यामध्ये मसाले पण ॲड करायचे आहे. तर बघा आता छान असा मसाला आपला परतलेला आहे. तर यामध्ये मी आहे ना जे सर्व आपले घरचेच मसाले आहे प्रमाणानुसार लाल तिखट तुमच्या म्हणजे तुम्हाला जशी भाजी लागत असेल तसं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी आहे ना लाल तिखट घेतलं होतं, आणि जो आपला प्रवीण मसाला आहे तो थोडासा टाकला होता. पुन्हा नंतर थोडासा जो धना पावडर आहे ती टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि छान असं आहे ना आता हा पण मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि जो आपला शिजलेला राजमा आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे. तर बघू शकता आता आपला मसाला टाकलेला आहे मी. तेल जास्त टाकलेलं नाही आहे, कारण आपण आधी पण कुकरच्या जेव्हा फोडणी द्यायला घेतला होता राजमा तेव्हा पण त्याच्यात तेल टाकलं होतं. तर बघा छान असं आता तेल सुटेपर्यंत आहे ना इथं आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण जो परतलेला राजमा आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि टेस्टी अशी आपली भाजी आता तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही. तर जास्त काही प्रमाण मी म्हणजे जास्त घेतलेलं नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल की भाजी थोडीशी आपली म्हणजे रस्सा जास्त पातळ झालेला आहे, तर तुम्ही ना तो राजमा आहे ना तोच घ्यायचा आहे, थोडासा तो मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचा आहे त्याचं, आणि तोही त्यामध्ये टाकला तर तुमची भाजी ना घट्ट होते, ग्रेव्हीदार होते चांगली आणि छान पण होते. तर बघा आता इथं छान अशी आपली ना मी जो राजमा वगैरे आहे तो यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि मी थोडासा जो राजमा तुम्हाला आधी सांगितलं होतं की तो वाटण करून घ्यायचा आहे, तर मी तो वाटण करून घेतलेला आहे आणि यामध्ये ॲड केलेला आहे. तर बघा छान अशी आपली आता भाजी अजून आपल्याला ना तिचं थोडंसं आहे ना 10-1 मिनटं रस्सा होईपर्यंत आटून घ्यायची आहे. तर आता डीजेचा आवाज येईल त्यामुळं मी पटपट अशी एडिटिंग करून घेते, कारण आहे ना इथं डीजे चालू होणार आहे आता. तर बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही राजमा कसा करता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. फायनली आपला राजमा तयार झालेला आहे. तर या सर्वजण छान असं आपल्या राजम्याची भाजी जी आहे ती टेस्ट करायला, तर टिफिनसाठी अशी भाजी खरंच तुम्ही करा, खूप छान होते. तर बघा फायनल लुक असा आलेला आहे आपला. आता याला उकळी येऊन द्यायची आहे, 10 मिनटं ठेवायचं आहे आणि आपली भाजी तयार होणार आहे. तर थँक्यू, बाय.